श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या प्रिय बाळा, आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुझ्यासाठीच आला आहे. पुढील 3 दिवस तुमच्यासाठी मोठ्या इच्छापूर्तीचे, आशीर्वादाचे आणि तुमच्या सौभाग्याचे आहेत. जर तुम्ही हा शुभ संदेश ऐकत आहात तर तुमच्यावर माझी कृपा निरंतर वर्षाव करेल. जर तुम्ही हे शब्द, हे बोल ध्यानी धराल तर तुमच्यासाठी अद्भुत, चमत्कारिक हे 3 दिवस ठरतील. पुढील काही घटना अशा घडणार आहेत ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील ते त्रासाचे दिवस संपुष्टात येतील. तुमच्यासोबत शुभ होईल. जर तुम्ही या 3 दिवसात देवाकडे इच्छा प्रगट करत आहात आणि तीच इच्छा पूर्ण होणारे संकेत तुम्हाला मिळत आहेत तर तुम्ही भाग्यशाली आहात. तुमची निवड स्वतः स्वामी माऊलीने केली आहे. विश्वास ठेवा. तुमच्या दुःखांना, त्रासांना, तुमच्या इजांना आणि तुमच्या वेदनेला संपवण्यासाठी स्वामी आई स्वतः इथे आज उपस्थित आहे. तुझ्या मनातील ती प्रत्येक वेदना माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत हो. काळजीमुक्त होण्यासाठी तुला फक्त नामस्मरण करावे लागेल. हे संपूर्ण ब्रह्मांड तुला मदत करेल. ती मदत जी पुन्हा पुन्हा तुला मिळणार आहे. होय, तू सत्य ऐकत आहेस. तुझ्यासाठी तुझ्या वेदना थांबवणारे आशीर्वाद मिळणार आहेत. तुम्ही जे काही पाहू इच्छिता ते दिसणार आहे. तुमचे स्वप्न पूर्ततेत परिवर्तित करणारे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत. स्वामी आईचा हा दिव्य पवित्र आशीर्वाद त्यांनाच मिळेल जे स्वामी भक्तीत, नामात दंग आहेत, जे स्वामींना कधीही विसरत नाहीत आणि स्वामीसुद्धा त्यांना विसरत नाहीत. म्हणूनच हा दैवी संदेश तुमच्यापुढे आला आहे. कारण स्वामी स्वतः भक्ताची निवड करतात. स्वामी स्वतः भक्तांना सावरण्यासाठी, उपदेशासाठी आणि मार्गदर्शनासाठी निवडतात. त्याचप्रमाणे तुमची देखील निवड झालेली आहे. आज हा दिव्य अलौकिक संदेश तुमच्या पुढे येणे म्हणजेच तुमच्या भाग्याचे द्वार जे आजपर्यंत बंद होते ते उघडण्यात येत आहे. कदाचित कुणाला याचे विश्वास पटणार नाही, पण कित्येकदा तुम्ही मागितलेली इच्छा परमेश्वर कुठल्या ना कुठल्या स्वरूपात पूर्ण करणारे आशीर्वाद पाठवतो. कधीकधी कुणाच्या मार्फत काहीतरी संदेश देतो, तर कधी काही संकेत देतो. आजही जे कोणी स्वामी प्रिय बाळ या संदेशाचा मनपूर्वक धैर्याने स्वीकार करतील त्याच्यासाठी पुढील 3 दिवस इच्छापूर्तीचे, आनंदाचे आणि शुभ ठरणार आहेत. तुम्ही निवडल्या गेला आहात पुढील 3 दिवस आनंदासाठी. तुमचे पुढील 3 दिवस हे तुमच्या इच्छापूर्तीचे आनंद देणारे आहेत. तेव्हा स्वतःला तयार करा. त्याचे स्वागत करण्यासाठी, त्याला स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार आहात? जर तयार आहात तर होय देवा, मी तयार आहे. त्या स्वीकारण्यास, त्या आनंदाला आज देव तुम्हाला प्रेमाने आशीर्वाद देण्यासाठी आला आहे. जर तुम्ही स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहात तर एकाग्र मनाने पुढील काही मिनिटे हे ऐकत राहा. हे दिव्य आहे, तेजस्वी आहे. हे तुमच्यापर्यंत येणे म्हणजेच तुमच्या बंद नशिबाचे द्वार उघडणे होय. तुम्ही जी इच्छा स्वामींपुढे व्यक्त केली आहे ती पूर्ततेत परिवर्तित करणारे
आशीर्वाद देणारे पुढील 3 दिवस असतील. तुम्ही काहीतरी देवाकडे मागितले आहे, तेच मिळण्याची सुवर्ण संधी तुम्हाला मिळत आहे. या संधीचे सोने करणे तुमच्याच हाती आहे. विश्वास ठेवा आणि आपली भक्ती वाढवा, श्रद्धा वाढवा. स्वामींवर ती पूर्ण ठेवा आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाने परमेश्वराने तुम्हाला जे काही दिले आहे त्यात आनंदी व्हा. कधीकधी तुम्ही कुणाला पाहिले आहे का, ज्यांच्याकडे खूप काही गोष्टी नसतात तरी देखील ते लोक सुखाने, समाधानाने आणि आनंदाने जगत असतात. कित्येकदा मोठे मोठे घर, प्रत्येक सुख आणि प्रत्येक वस्तू असताना सुद्धा काही लोक नाराज असतात किंवा त्यांच्या इच्छापूर्तीनुसार त्यांना काही मिळालेले नसते, म्हणून नेहमीच नैराश्याचे विचार करणे, नैराश्यात राहणे किंवा माझ्याकडे हे नाही किंवा त्या गोष्टी नाहीत यासाठी तक्रार करणे, अशा गोष्टी तुम्ही या समाजात अनुभवल्या असतील. पण त्याच विरोधात कधीकधी काही अगदी एकदम साधारण व्यक्ती, ज्याच्याकडे खूप काही मोठं महाल नाही, मोठं घर नाही, परंतु तो अगदी मनाने शांत, परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवणारा आणि एकाग्र मनाने देवाचे ध्यान करणारा असतो. त्याचा भेद तुम्ही ओळखता का? त्याचं मन शांत असतं. तो परमेश्वराचे चिंतन करतो आणि सर्व काही काळजी आपल्या परमेश्वराच्या चरणी स्वाधीन करून निश्चिंत असतो. तेव्हाच तो सुखी आणि समाधानी असतो. हे सर्व काही सुख, समाधान तुम्ही एखाद्याच्या चेहऱ्यावर बघितलं आहे का? जर बघितलं असेल तर होय म्हणा. देव कधीकधी परीक्षाही पाहतो, कधीकधी खूप काही देतो, पण मनाची शांती देत नाही. म्हणूनच देवाकडे मागायची ती शांती मागा, आनंद मागा, कारण प्रत्येक क्षणाला आनंद येत आहे. अगदी या क्षणाला सुद्धा तुम्ही हा संदेश ऐकत असताना आनंदी व्हा, कारण देव तुमच्याशी बोलत आहे. देव तुम्हाला निवडतो त्या शुभ वस्तू देण्यासाठी, ते शुभ आशीर्वाद, चमत्कार तुमच्या मार्गात पाठवण्यासाठी. तुम्ही तुमच्या प्रत्येक पावलावर विश्वास ठेवा की तुमचं प्रत्येक पाऊल हे योग्य दिशेने जात आहे, कारण तुम्ही स्वामी माऊलीचे प्रिय बाळ आहात. जेव्हा जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वास ठेवाल की तुमचं प्रत्येक पाऊल विश्वासाने पुढे पडत आहे, ते सत्याच्या मार्गावर पुढे जात आहे, तेव्हा तुम्हाला कुठलीही भीती, भय, काळजी मनाला त्रास देणार नाही. संपूर्ण विश्वास स्वामी शक्तीवर ठेवा. स्वामी शक्ती महान आहे. स्वामी भक्ती करा, नामस्मरण करा आणि स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास अटूट ठेवा. तेव्हाच तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्ही यशस्वी व्हाल. जो कोणी माझा प्रिय बाळ आज हा संदेश ऐकेल, त्याच्या मनातील वेदना काही काळात कमी होऊन संपून जातील आणि शुभ त्याच्या आयुष्यात प्रवेश करेल. मला माहीत आहे की तुम्हाला माझ्या मदतीची आवश्यकता आहे, कारण तुम्ही आतुरतेने मला आठवण केले आहे. माझ्याकडे तुमचे येण्याचे ते कारणही मला माहीत आहे. तुम्ही तुमच्या वेदना, त्रास आणि दुःख आणि मनातील ते सर्व काही सांगून टाकण्यासाठी आज इथे उपस्थित आहात. होय, तुम्ही माझी उपस्थिती इथे पाहणार आहात, कारण मी तुमच्या मनातील ते सर्व काही ऐकत आहे. तुम्ही माझ्या चरणाशी तुमच्या प्रत्येक वेदना, दुःख, असलेले ताणतणाव सर्व काही सांगून मोकळे व्हा आणि माझ्या चरणाशी ते सोपवून निश्चिंत व्हा, कारण मी ते नष्ट करण्यास सामर्थ्यशाली आहे. मी तुमचा देव तुम्हाला वचन देतो की मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही त्या प्रत्येक कार्यात यशस्वी व्हाल, पुढे जाल. तुम्हाला ते शुभ मिळेल जे तुम्हाला हवं आहे. अगदी पुढील 3 दिवस तुमच्यासाठी तुमच्या इच्छापूर्तीचे असतील. तुमच्या वेदना, ताणतणाव कमी होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी तुम्हाला स्वतःचीही मदत करायची आहे. जो कोणी व्यक्ती, नातं तुमच्याशी वारंवार वादविवादासाठी
उत्सुक असेल, त्यासाठी लक्षात ठेवा की तुम्हाला पुढे जायचे आहे, पण वादविवाद करायचा नाही. परिस्थिती निर्माण होऊ शकते, कारण समोरची व्यक्ती इच्छित आहे की वादविवाद व्हावेत, पण तुम्ही सावध राहावे. मग वादविवाद टाळण्यास काहीही क्षण लागणार नाहीत. कुणालाही चुकूनही उत्तर देऊ नका. काही उत्तरे ही मनाला भेदणारी असतात किंवा दुखावणारी असतात. कुणाचेही मन दुखावणे हे स्वामी भक्ताचे कार्य नाही. तेव्हा लक्षात ठेवा, कुणाचे मन दुखेल किंवा कुणाच्या मनाला वेदना होतील असे बोलून जाऊ नका. जरी तुम्हाला काही सत्य अवगत आहे, काही कळले आहे, परंतु शांतता पाळा. जे काही तुम्हाला माहीत आहे ते बोलून दाखवणे अगदी या क्षणाला आवश्यक नाही. त्यामुळे तुमच्याच नात्यात काही दुरावा येऊ शकतो. तेव्हा दुरावा येण्याऐवजी त्या ठिकाणी मौन पाळलेले कधीही चांगले. वादविवाद होणार नाहीत. मला माहीत आहे, माझा भक्त हा चांगल्या गोष्टींना स्वीकार करतो. माझा भक्त चांगल्या मार्गावर, सत्याच्या मार्गावर पावले टाकत आपले प्रयत्न प्रारंभ करतो आणि मी त्याच्या निरंतर पाठीशी उभा असतो. मला माहीत आहे की तुम्ही काळजीत आहात. त्या काही गोष्टींच्या, अगदी कर्ज असो, काही लग्नाचा समारंभ असो किंवा काही असे कार्य करणे असो जिथे तुम्हाला आर्थिक बाबतीत अडचणी येत आहेत किंवा काळजी वाटत आहेत, तर धीर धरा, संयम ठेवा. काही काळ जाताच तुम्ही सुखाचे अनुभव प्राप्त करणार आहात. प्रयत्न करत राहा. कधीकधी खूप खर्च करूनही जे प्राप्त होत नाही ते अगदी साधं नामस्मरणाने प्राप्त होतं. त्यामुळे विश्वास ठेवा तो फक्त नामस्मरणावर. भगवंत मार्ग दाखवतो, तुम्हाला पुढे करतो आणि तुम्ही जर त्या पुढच्या विस्तारित प्रवासाला निघाला असाल तर प्रत्येक ठिकाणी साथही देतो. जर देवाची साथ तुम्हाला हवी आहे, तुम्हाला कर्जातून, त्रासातून बाहेर पडायचे मार्ग शोधायचे आहेत, तर ते शोधणे सुरू ठेवा. कारण मी तुमच्या पाठीशी उभा आहे. मी तुम्हाला हरू देणार नाही. तुम्हाला रिकाम्या हाताने ठेवणार देखील नाही. तुम्ही योग्य वेळेवर ते सर्व आर्थिक प्राप्त कराल. तुम्ही सुख, समृद्धी आकर्षितही कराल. मला विश्वास आहे, माझा भक्त हा चांगल्या मार्गावरूनच ती संपत्ती मिळवणार आहे, आर्थिक संपन्नता मिळवणार आहे, कारण त्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही. मी असे मार्ग त्यासाठी उघडतो. ते द्वार कायमस्वरूपी तुझ्यासाठी उघडे ठेवले जाईल. फक्त प्रत्येक पाऊल स्वतःच्या विश्वासावर चालावे लागेल. काही खडतरही असू शकतं, पण मागे वळून फिरूनही पाहू नकोस. पुढे चालत राहा, कारण तुझ्या पाठीशी तुझा स्वामी समर्थ निरंतर उभा आहे. फक्त तुला तुझे कर्म योग्य पद्धतीने करावे लागतील. कुणाशीही ईर्ष्याभाव, द्वेषभाव ठेवू नकोस. कुणाची बरोबरी करू नकोस. तुझं भाग्य निराळं आहे. तुझ्या भाग्यात मी चमत्कार देणार आहे. जर तुझा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे तर होय देवा, आशीर्वाद स्वीकार आहे. टाईप कर. अद्भुत दैवी शक्ती तुला पुढं नेणार आहे. या संपूर्ण ब्रह्मांडात जेव्हा तुम्ही इच्छा व्यक्त करता तेव्हा ती पूर्ततेत नेली जाते. आज देखील एक उच्च श्वास घ्या. त्या उच्च श्वासासोबत आपली इच्छा माझ्यापुढे व्यक्त करा आणि जेव्हा हा उच्च श्वास सोडाल तेव्हा शरीरातील, मनातील सर्व काही नकारात्मक विचार सोडून द्या, कारण ते माझ्यापाशी येऊन नष्ट होतील. होय, तुम्ही सत्य ऐकत आहात. तुमच्या जीवनातील जे जे काही नकारात्मक आहे ते मी सर्व काही संपवणार आहे.
ते नष्ट करणार आहे, कारण तुम्हाला तेच काळजीत ठेवत आहे आणि मला तुम्हाला काळजीत पाहणे आवडत नाही. विश्वास बाळगा की तुमची स्वामी माऊली तुमच्यासाठी अनंत प्रेम, अनंत आशीर्वाद देत आहे. या संपूर्ण ब्रह्मांडाकडून तुम्हाला अनंत आशीर्वाद मिळत आहे, जे तुमच्या सुखासाठी आहे, आनंदासाठी आहे. आज तू भाग्यशाली आहेस, म्हणूनच हा संदेश देखील ऐकत आहेस. तुझ्या भाग्याचे द्वार मी उघडले आहे. प्रयत्न कर, पुढे जा. तुझ्या प्रत्येक पावलावर तुला यशस्वी व्हायचे आहे. काळजी करू नकोस. दिवस पुढे पुढे जात आहेत. त्या दिवसांमध्ये तुम्ही ते सर्व काही प्राप्त करणार आहात. प्रयत्न सोडू नका. यश मिळणारच आहे. यशाची वाट पहा, कारण तो दिवस येईल ज्या दिवशी तुमची इच्छापूर्ती होईल, सुख येईल, शुभ होईल, कारण मी तुमच्या पाठीशी उभा आहे. तुमच्या त्या प्रत्येक नात्याला जे कोणी चिंता करतात, काळजीत राहतात, त्यांना हा संदेश पाठवा. त्यांना काळजीमुक्त होण्यासाठी हा संदेश शुभ देण्यासाठी प्रयत्न करा. तुमचा केलेला प्रयत्न यशस्वी होईल. ते देखील पुढील 3 दिवसात त्यांच्या इच्छापूर्तीचे आनंद प्राप्त करतील. तुमचे शुभ आशीर्वाद वाढीस लागतील. बाळा, पुढील काळात तूच जिंकणार आहेस. तुझ्या वेदना, त्रास आणि त्रासाचे दिवस संपवण्यासाठी मी तुझी निवड केली आहे. इच्छापूर्तीचे दिवस तुझ्या मार्गात आहे. पुढे चालत राहा, कारण माझा दिव्य आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. तुझे नाते जे तुला घट्ट हवे आहेत, तुझ्यासोबत निरंतर हवे आहेत, त्यांची काळजी करू नकोस. ते तुझ्यासोबत असतील. त्यांचे प्रेम, आपुलकी आणि त्यांचे ते सुसंवाद तुला मिळणार आहेत. होय, तुझ्या प्रगतीचे दिवस निश्चितच आहेत. तुम्ही जी काही इच्छा व्यक्त करत आहात, त्या इच्छेला जर कालावधी लागत असेल, तर पुढील काही दिवसात तुमची इच्छा पूर्ती होईल. पण जर तुमची इच्छा लगेचच पूर्ण होणारे आशीर्वाद हवे असतील, तर आत्ताच होय देवा, मला ते आशीर्वाद हवे आहेत असे टाईप कर. ज्याप्रमाणे तुम्ही इच्छा व्यक्त कराल, ज्याप्रमाणे त्या इच्छेचा कालावधी असेल, त्याचप्रमाणे तुम्हाला आशीर्वाद देखील प्राप्त होतील. तुम्हाला माहीत आहे की प्रत्येक गोष्टीला एक कालावधी निश्चित आहे, तेव्हा तुमच्या इच्छापूर्तीलाही काही कालावधी निश्चित आहे. तुम्ही त्या इच्छापूर्तीचा आनंद घेण्यासाठी, स्वागत करण्यासाठी तयार आहात, तर तो आनंद तुम्हाला मिळणार आहे. अगदी पुढील 3 दिवसात ते घडेल जे तुमचे इच्छित आहे. प्रयत्न करा आणि सुरुवात करा, कारण सुरुवात केल्याशिवाय तुम्ही ते प्राप्त करणार नाही. मनाची भीती, भय नष्ट करणारा हा संदेश तुम्ही ऐकत आहात. तेव्हा तुमच्या मनातील भीती मी नष्ट करतो, तुम्हाला पुढे नेतो, तुम्हाला उंचावतो आणि तुमच्या जीवनाला प्रगतीची दिशा दाखवतो. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही एकाग्र मनाने, एकचित्ताने ऐकत आहात, तर तुमच्यावरील जे जे काही संकट आहे ते दूर केल्या जाईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुढील काही मिनिटे हा नामजाप करत राहा किंवा ऐकत राहा. जेव्हा तुम्ही हे ऐकाल, तेव्हा एकाग्र मनाने हे ऐकत राहा. तुम्ही पाहाल, त्या क्षणांना तुम्ही जी काही इच्छा मनापासून कराल, ती पूर्ततेत परिवर्तित केल्या जाईल. होय, तुम्ही निवडल्या गेला आहात त्या इच्छापूर्तीचा आनंद घेण्यासाठी. माझ्या प्रिय बाळा, हे शुभ संकेत आहेत, म्हणूनच हे तुला मिळाले आहेत. तुझ्या आयुष्यात, जीवनात सुखद वेळ, सुखद क्षण सुरू होत आहेत. काळजी, चिंता व्यर्थ आहे. ती माझ्या चरणी सोपवून निश्चिंत राहा. मोठ्या इच्छापूर्तीचा आनंद तुम्ही लवकरच घेणार आहात, करणार आहात. त्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात. ते सर्व काही घडेल जे शुभ आहे, जे तुमच्या आनंदाला वाढवणारे आहे.
कुणासाठी काही नाती जुळतील. त्या नात्यातील प्रेम, एकोपा आणि जिव्हाळा मिळेल. कुणासाठी एखादे कार्य पूर्णत्वास जाईल. कुणासाठी भरभराट येईल, तर कुणासाठी कार्यातील यश प्राप्त होईल. जो जे वांछील ते लाभो. होय, तुम्ही जे काही इच्छा व्यक्त करत आहात तेच तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या शक्यतांना दाट करण्यासाठी आजचा हा पवित्र संदेश तुम्ही ऐकला आहे. तुम्ही ऊर्जावान होत आहात. या संपूर्ण ब्रह्मांडाकडून तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे. ती विस्तीर्ण रूपात तुमच्यासाठी आली आहे. तुमचं शुभ होणार आहे. तुमचं नातं घट्ट होईल. प्रेम अधिक होईल. सुख, संपन्नता, आर्थिक व्यवहार योग्य प्रकारे पुढे जाऊ लागतील. तुम्ही अनुभव कराल की दैवी आशीर्वाद, चमत्कार तुम्हाला मिळत आहेत. सुखी व्हा, आनंदी व्हा. माणसांना जपा, नात्यांना जपा, प्रेमाला जपा आणि आपल्या मोठ्यांना सन्मान द्या, लहानांना प्रेम द्या. सर्व काही योग्य पद्धतीने पुढे जात राहील. तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहेत. त्या पूर्ततेत परिवर्तित केल्या जात आहेत. स्वागत करा आनंदाची बातमी तुम्हाला मिळणार आहे. स्वामी माऊलीचा हा दिव्य तेजस्वी संदेश जर तुमच्यापर्यंत येऊन थांबला आहे तर तुम्ही निवडक बाळ आहात. स्वामींचे प्रिय आहात. म्हणूनच स्वामींनी तुमच्या इच्छापूर्तीचा दिवस निवडला आहे. त्यासाठी शुभ संकेत म्हणून हा संदेश तुम्हाला दिला आहे. काळजी सोडा, आनंदित राहा, कारण आनंद देणारा हा संदेश आहे. तुमचे प्रियजनांना हा शेअर करण्यास विसरू नका. त्याचाही आनंद वाढवा. त्यांनाही स्वामींच्या भक्तीत रमायला सांगा. स्वामी माऊली अद्भुत दैवी आशीर्वाद देऊन तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला शुभ संकेत देऊत आणि तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.